आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघा, ठरलेल्या मुहूर्तावर पाण्यात उतरायचं आहे। नदीच्या पाण्यात उतरल्यानंतर सतत देवीच्या नावाचा जप करायचा आहे। अगदी पहाटेपर्यंत चालू ठेवायचं आहे। चला। आई, हे व्रत म्हणजे देवी आईसाठी घातलेली महापूजाच म्हणायची। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवापेक्षा मोठं काहीही नसतं। तब्येतीच्या बाबतीत तुम्हाला काही जरी वाटलं ना, तर मी इथे तुमची सून आणि डॉक्टर म्हणून उभी आहे। तेजू, भर झालं तू आलीस। तेवढीच जागा पालट आहे ना। हे धर का। तुला अजून काय पाहिजे ना तर सांग बरं का। हं? तेजू अक्का, तुला अजून बाळाचा अंदाज लागत नसेल ना ग? अगं भागू इतकेच कुठं, अजून वेळ आहे त्याला। तेजू, अजिबात हलगर्जीपणा करायचं ना। तुला बांधपणासाठी काय काय पाहिजे ना आत्ताच सांगून ठेव। मी आतापासूनच तयारी करतो। हं? हा अक्का, मला तर आपल्या घरात कधी बाळ येतंय ना असं झालंय। इथं घरभर पळताना दिसायला लागले। त्याला नुसतं पळवायचं नाही, आपण सगळ्यांनी मिळून खेळवायचं। मी आहे ना सगळी कामं सोडून त्याबरोबरच खेळत बसणार आहे। मामाच बाबाबरोबर खेळणार तर काय अर्थ आहे, हाय का नाही? ते म्हणलं ना ही घोडा बन, ही घोडा बनायचं। ते म्हणलं ना खांद्यावर बस, ही खांद्यावर बसायचं। दादा, पण तुला माहितीये ना, लहान लेकरांना खांद्यावर घेतलं की ते सुसू करतात। बरोबर। दादा, आपल्यापैकी कोणी नदीवर का नाही गेलं? तेजू, तू त्याचा नको विचार करू। हे बघ, त्याच्याशी आपला काही संबंध नाही ना, त्याचा नाही आपण फरक पडून घ्यायचं, कळलं? तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे। हे तर का घे। आई, तुम्ही इथं आहात तर मी घरी जाऊन येतो। काकड आरतीपर्यंत हे व्रत असंच चालू ठेवा। हो। या आशा एवढा तग धरेल असं वाटलं नव्हतं। डॅडी, आपण तिला एवढा त्रास दिला, एवढी मारहाण केली, अहो त्या अवस्थेत सुद्धा ती पळून गेली। लक्षात आहे ना तुमच्या? हा, अहो या वयात सुद्धा किती काटक आहे ती म्हातारी। हा, ते तर आहेच म्हणा। हा, मी काय म्हणतो डॅडी, एखादा साप किंवा विंचू सोडू का पाण्यात? अहो एक डंख मारला की जाग्यावर जाईल म्हातारी। नको, आपण कशाला आपल्या हत्तीच्या रक्तानं घाण करायची? ती तिच्या कर्मानं मरल। तसे बी आम्हाला वाटतं ती काय हे व्रत पूर्ण करू शकणार नाही। तिची तेवढी कुवतच नाही बा। उद्या काय होणार आहे याचा तिला अजून अंदाज नाहीये। हे छत्री, आपल्या बाजूने सगळी तयारी ठेव, नाही तर नेहमीसारखी माती घाशील। डॅडी, तुम्ही काळजीच करू नका।
अहो या वेळेला अशी जय्यत तयारी केली ना, तुम्ही नुसतं बघतच बसा. हा आता घेऊ दे तिला नदीच्या पाण्याचा आनंद. मग ह्याच नदीत सूर्याला तिच्या आस्थींचं विसर्जन करायला सांगूया. का तुला झोप नाही येते का? त्रास होतोय का तुला? घरात कोणाला झोप येईना राजू. अक्का खरं खरं सांग, तू इथं नक्की आम्हाला भेटायला आलीस की? आईला भेटायच्या ओढीनं आले. काय अक्का, तुला माहिती ना सगळं, तरी पण तू कसं का असं बोलते? मला काहीच माहिती नाही राजू. माझ्या डोक्यात ना आता फक्त एकच गोष्ट आहे, मला नदीवर जायचंय, मला आईला भेटायचंय. मी नदीवर जाते. अक्का बस इकडं, वेळ लागलाय का तुला? मी कुठं नाही सोडणार. नाही तर काय, आणि तसं बी आई आता नदीवर व्रत करत उभी असेल, हा तिकडे तिला भेटून काय करणार आहेस तू? त्यात तुला उद्या सकाळी लवकर घरी जायचंय, त्यामुळे नको. हा आणि तुला काही झालं ना तर दादा आम्हाला ओरडेल. कुठं नाही जायचं, बस इथं. आणि ती नाही भेटली तर तिचं मन तिला खात राहील, त्याचं काय? भागू, बाहेर अंधार किती झालाय बघितलंस का? आपल्या आयुष्यात काय कमी होता का? तरी आपण तो केलाच ना दूर. मग आता आपण चौघी मिळून जाऊयात ना, तेजू अक्काला आईकडे घेऊन जाऊयात. भागू तू जरा गप्प बसती का? तेजू अक्का आता 2 जीवांची, तिची आपण काळजी घेतली पाहिजे. राजू माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. मला परत तिला भेटता नाही आलं तर? मला फक्त एकदा तिला डोळे भरून बघायचंय. मला नदीवर जायचंय. ज्यांना माझ्या बरोबर यायचंय त्यांनी या. मी आज आईला भेटणार म्हणजे भेटणार. एवढं उकडे तरी पण कशा काय तोंडर घेऊन झोपले ते?